शेतकरी मित्रांनो, खोडवा ऊसाला नेमकं कोणतं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे? मित्रांनो, बऱ्यापैकी तुमच्या ऊसाची कटिंग होऊन गेलेली असेल आणि जर तुम्ही ऊसाच्या बगल्या फोडलेल्या असेल तर अशा टायमाला आपल्याला अतिशय महत्त्वाचा पहिलं खत व्यवस्थापन खोडव्या ऊसाला तिथं करून घेणं गरजेचं आहे। नेमकं कोणत्या खताचा जर आपण वापर केला तर आपल्या ऊस पिकाला फायद्याचं राहू शकतं। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुटवा वाढीसाठी आपल्याला फॉस्फरस युक्त या खताचा तिथं जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यासोबतच अजून दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो, कधी आपल्या ऊसाचे पानं पिवळी किंवा पांढऱ्या रंगाची झालेली आपल्याला पाहायला मिळतात। तर ते सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या खोडव्याचे जे काही पानं आहेत तर ते शक्यतो पिवळी किंवा पांढरी झालेली पाहायला मिळतात। मग प्रॉपर जर आपण खत व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपल्या खोडव्या पिकाचे जे काही फुटवे आहेत ऊसाचे तर ते जास्तीत जास्त वाढतील आणि पानं पिवळसर जर पांढरी झालेली असेल तर ती सुद्धा नीट होण्यासाठी आपल्याला तिथं फायदा झालेलं पाहायला मिळू शकतं। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर तुम्ही 12-32-16 किंवा 14-35-14 या दोन खतापैकी कोणतेही एक खत प्रति एकरासाठी 1.5 ते 2 बॅगा तिथं वापरू शकता। या दोघांपैकी एक घ्या आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एक ट्रिपल सुपर फॉस्फेट या नावाचं एक नवीन खत आपल्याला बाजारामध्ये आलेलं पाहायला मिळतं। आपल्याला TSPचा प्रति एकरासाठी एक बॅग तिथं कंपल्सरी ते वापर करणं गरजेचं आहे। मित्रांनो, हे दोन खतं आणि त्याच्यासोबतच तुमच्या ऊस पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक आणि जे काही फेरस असतं तर या अन्नद्रव्याचा सुद्धा आपल्याला खोडव्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये हे जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच जास्तीत जास्त फुटवे आपल्याला ऊसाला निघालेले पाहायला मिळतील। धन्यवाद।